नमस्कार. आज मी माझ्या फेसबुक पोस्टबद्दल थोडंसं बोलणार आहे. कारण मी एक 2-3 फेसबुक पोस्ट टाकल्या होत्या. त्या एक रिफ्लेक्टिव्ह पद्धतीच्या पोस्ट होत्या. पण त्यावर जे कमेंट्स आले आणि विशेषतः काही पुरुषांचे जे कमेंट्स आले, आय विल रिक्वेस्ट ऑल द पीपल हू आर वर्किंग आणि जे महिला मुक्तीचा किंवा महिलांशी रिलेटेड संबंधित अभ्यास करतात, त्यांनी त्या पोस्ट नक्की बघाव्या. फार इंटरेस्टिंग आहेत आणि आजही स्वतःला पुरोगामी समजणारे किंवा न समजणारे, स्वतःला मॉडर्न मात्र नक्की समजणारे लोक, विशेषतः पुरुष, कारण सगळे कमेंट्स हे पुरुषांकडून आलेले आहेत. ते महिलांच्या संदर्भात आणि स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात आणि स्वतःच्या अहंकाराच्या संदर्भात काय बोलतात, त्यांचे विचार काय आहे, हा एक खूप चांगला इंटरेस्टिंग स्टडी त्या कमेंट्सवरनं करायला मिळेल. तर असो, स्त्री-पुरुष समानता, पुरुषांचा अहंकार आणि स्त्रीमुक्ती ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी आधी म्हणजे प्रतिक्रियावादी होण्याच्या ऐवजी प्रतिसाद घालण्यासाठी काही बेसिक पुस्तकं वाचावी लागतात. मी वाचलेली आहे म्हणून सांगते. सगळ्यात पहिलं सिमोन द बोव्वार यांचं द सेकंड सेक्स. याला दिस इज इट्स कॉल्ड बायबल और भगवद्गीता, व्हॉट एव्हर इट इज कॉल्ड, अ बेसिक बुक अबाउट वर्ल्ड फेमिनिझम. दुसरं पुस्तक जे आपल्या संदर्भात वाचलं पाहिजे ते म्हणजे साळुंखे सरांचं हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक. तिसरं जे मी रिसेंटली वाचते आहे ते म्हणजे प्राध्यापक उमेश बगाडे यांचं ब्राह्मणी पितृसत्तेचा विचारव्यूह. आणि विशेषतः यामधलं जे इंटरेस्टिंग प्रकरण आहे ते म्हणजे वसाहतपूर्व समाजातील प्रेम, काही सैद्धांतिक निरीक्षणे. आणि त्याच्यापुढे पण सुंदर आहे त्या सगळ्या गोष्टी. याशिवाय जी 2 पुस्तकं माझी सध्या संग्रहात नाही आहेत, कोणीतरी घेतली तर एक म्हणजे रजवाडे यांचं भारतीय कुटुंब व्यवस्थेचा इतिहास, कुटुंब संस्थेचा इतिहास, आणि दुसरं म्हणजे ताराबाई शिंदे लिखित स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. तर ही विशेषतः ही शेवटची 2 पुस्तकं ही आपल्याकडे इंग्रजांच्या कालावधीदरम्यान लिहिली गेली होती. तर ही म्हणजे मुळात जे विनाकारांचे म्हणजे ज्या कमेंट्स आल्या त्यावरनं मी हे सांगते की एक लक्षात येतं की जे कमेंट्स करणारे विशेषतः लोक आहेत, त्यांच्या कमेंट्सवरून एवढं लक्षात येतं की ते प्रतिक्रियावादी आहेत. त्यांनी ह्या बेसिक गोष्टी वाचलेल्या नाही आहेत असं माझ्या प्रथमदर्शनी तरी लक्षात आलं. आणि अशा लोकांसोबत वाद घातला तर तो वाद वाढत जातो. त्याचं कारण असं आहे की हे लोक आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्यानुसार ते त्यांचा अनुभव होतो आणि त्यांना असं वाटतं बिकॉज ऑफ दॅट इगो की मी जो विचार करतोय किंवा मी जे मी त्याच्यातून जो निष्कर्ष काढलेला आहे तोच करेक्ट आहे आणि त्याला ते धरून राहतात. योग्य प्रतिक्रिया म्हणजे प्रतिसाद कसा असला पाहिजे की मला जर आजूबाजूच्या भोवतालातली एखादी गोष्ट खटकली तर ती तशी का आहे याचा मी विचार केला पाहिजे. त्याच्या संदर्भात मी पुस्तकं वाचली पाहिजेत, लोकांना संबंधित भेटलं पाहिजे आणि मी त्याच्या मुळाशी पोहोचलं पाहिजे. ही आहे एक जनरल प्रतिक्रिया. पण मी जी गोष्ट म्हटली होती की पुरुषांनी थोडासा जर अहंकार कमी केला तर स्त्री बऱ्यापैकी मोकळा श्वास घेऊ शकते. तर त्यावर एक पॉझिटिव्ह रिॲक्शन ज्यांची होती, पी विठ्ठल हे नांदेड विद्यापीठामध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या बऱ्याच कविता या स्त्रीवादी आहेत. केशरचंद्र आठवळ हा आपल्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी आहे, PhDचा मराठीचा बहुतेक. अविनाश शाळापुरीकर एक खूप प्रख्यात कवी आहेत. शाहू पटोळे रिटायर्ड IAS आहेत. विवेक जोशी कवी आहेत. यशवंत चव्हाण यांनी साळुंखेंचं कोट मला पाठवलं होतं. तर हे लक्षात येतं एक म्हणजे यासाठी मी यांची नावं घेऊन आणि यांची पदं घेऊन सांगते आहेत की यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या किंवा छोट्या छोट्या प्रतिक्रिया दिल्या, इट इज ह्या विचारातून आलेल्या गोष्टी. हा प्रतिसाद आहे, ह्या प्रतिक्रिया नाही आहे. प्रतिसाद हा खोल विचारांतून येत असतो आणि प्रतिक्रिया ही फार उथळ स्वरूपाची असते. ती आपल्या अनुभवातून येत असते. आपले अनुभव जोपर्यंत जागतिक अनुभव होत नाहीत तोपर्यंत त्या अनुभवाला प्रतिक्रिया म्हणतो, प्रतिसाद म्हणता येणार नाही आणि ती बऱ्यापैकी उथळ असते. आता मी ज्या अहंकाराची गोष्ट करत होते तो हा आहे की आपल्या पुरुषांमध्ये, विशेषतः भारतीय पुरुषांमध्ये जन्मजातच हा अहंकार तयार केला जातो, कारण आपली पितृप्रधान आपली व्यवस्था आहे. आता जनरली लोकांना असं वाटतं की आता कुठे पितृप्रधान राहिलेली आहे. मला असं वाटतं सुखवस्तू मध्यमवर्गीय शहरात राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या आजूबाजूचा समाज म्हणजेच भारत आहे. निम्नस्तरीय कृषी आणि शहरी अबव पॉवर्टी लाईन, BPL, हायर क्लास सोसायटी ह्या सर्व स्तरांमध्ये नेमकी स्त्री पुरुष समानतेची गणितं कशी आहे
कशी बदलत आहे, त्यांचं डायनॅमिझम काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. आणि हे डायनॅमिझम समजून घेण्यासाठी जागतिक संस्था दरवर्षी त्याचे रिपोर्ट पब्लिश करत असते. आणि एक जनरल त्याचं यावं म्हणून मी सांगते की ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023 या रिपोर्टनुसार भारत 146 देशांमध्ये 127व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपल्याकडे जी स्त्री पुरुष गॅप आहे इनइक्वॅलिटीची ही बुजण्यासाठी आपल्याला अजून 127 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. आणि दुसरं आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. हे युनायटेड नेशन्सचे सगळे ऑर्गनायझेशन आहे ज्याला प्रत्येक देश फंड करत असतो. त्यामुळे हे रिपोर्ट्स खूप ट्रस्टवर्दी असतात आणि ते खूप अभ्यासातून आलेले असतात, सर्वेक्षणातून आलेले असतात. तर UNDPच्या जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स 2023 यामध्ये भारत 191व्या देशामध्ये 122वा आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 122 वर्ष अजून लागणार आहे स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने एस्टॅब्लिश होण्यासाठी. आता त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हे सगळं मी यासाठी सांगते आहे की प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात, पण आपला अनुभव म्हणजे सत्य नाही आहे. मी अनुभव घेतला नाही का, मी त्यामध्ये आली आहे का, मी सगळ्या आजूबाजूच्या लोकांकडे खूप उघड्या डोळ्याने बघते, ते प्रश्न त्याचा विचार करते, चिंतन करते, त्या संदर्भात लोकांशी भेटते, बोलते, अभ्यास करते आणि मग त्यातून एखादं माझं कोट निघतं. तर आणि म्हणून मी त्या कमेंट्सवर जास्त डिस्कशन करत नाही. कारण मला असं वाटतं की माणसाने आपले अनुभव लांघून जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की आपल्या दुःखातून आपल्याला समाजाचं दुःख बघता आलं पाहिजे. आपल्या प्रॉब्लेममध्ये बाकीच्यांचे पण प्रॉब्लेम्स आपल्याला दिसले पाहिजे. ह्या पद्धतीनेच आपल्याला विचार करायचा असतो आणि प्रतिसाद द्यायचा असतो, प्रतिक्रिया नव्हे. त्यानंतर मी एक दुसरी पोस्ट ह्या संदर्भात केली होती की किती पुरुष जे आहे की ते आपल्या बायकांच्या उन्नतीमध्ये त्यांचा सहभाग आहे. तर त्यामध्ये पुन्हा डिस्कशन, कारण उत्तर द्यायचं नाही आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण कठोर पद्धतीने करायचं नाही आहे आणि स्वतःला स्वीकारायचं नाही आहे. कारण आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे एक्सेप्ट करणं पहिली गोष्ट असते सुधारण्याची, आणि मग त्याच्यावर आपण सुधारणं आणि स्वतःला आधी सांगणं की हो, नोबडी इज परफेक्ट. तर ही गोष्ट असते. त्यामध्ये प्रेषित रुद्रवार आणि आमचा इम्रान जिजू ह्या दोघांनी सांगितलं की ते स्त्रीला नुसतं बंधनच म्हणजे मुक्तच ठेवत नाही, तर ह्या पुरुषांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा स्त्रियांचा वाटा आहे. आता त्यामध्ये एक कमेंट्समध्ये या गोष्टी खूप साध्या, खूप नेहमीच बोललं जातं की स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे. अरे पण का आहे याचा तर विचार करा. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीचा जो घरातला मालक असतो त्याची जी संपत्तीची एकाधिकारशाही जी असते ती पुरुषांच्या जवळ असते. आणि कोणत्याही व्यक्तीला असं वाटतं की पुरुषप्रधान म्हणजे पॉवर ज्याच्या हातात आहे मी त्याच्या बाजूने असले पाहिजे किंवा तो माझ्या बाजूने असला पाहिजे. म्हणून एका घरातल्या जो पॉवरफुल पुरुष ज्याच्या हाती सत्ता असते त्याला आपल्या बाजूने वळवण्यामध्ये सगळ्यांची शक्ती खर्च होत असते. त्यामुळे आधी घरी आईची सत्ता असते, नवीन मुलगी येते, त्यांचं किचनपासून प्रॉब्लेम सुरू होतात. तर नंतर त्या मुलाचा म्हणजे आईचा मुलगा असतो तो कोणाचा तरी नवरा बनतो आणि आईला ते निष्पक्ष प्रेम समजून तिला काही गोष्टी सोडून देता येत नाही, नवीन मुलीला काही ॲडजस्टमेंट करता येत नाही. पण हे सगळ्या गोष्टी एका पुरुषप्रधान व्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यामध्ये घडतात. मी एक छोटीशी गोष्ट सांगते की 2 गोष्टी ॲक्च्युली, की पुरुष किंवा स्त्री कुणीही, पुरुष समजा एक जनरल, तो एका कार्यालयामध्ये एका ऑफिसमध्ये काम करतो आहे, त्याच्याच लेवलचा एक दुसरा नवीन अधिकारी तिथे आला आणि त्याला ऑथॉरिटीकडून सांगण्यात आलं की तुझी ही जी खुर्ची आहे, जी एक स्पेशल खुर्ची आहे ती आजपासून त्याला आणि तू एका साध्या खुर्चीवर बस, किंवा मग त्याचं केबिन जे ते त्याला देण्यात आलं, जबकी दोघंही सारखेच आहेत. तर अशा वेळी तो पुरुष हे सांगू शकेल का की मी मोठ्या दिलदार मनाने ते सगळं सोडून देईल म्हणून, मी त्याच्यासाठी भांडणार नाही म्हणून. पुरुषांचे भांडण्याचे मुद्दे वेगळे असतात, कारण त्याची गणितं, त्याची एकाधिकारशाही वेगळ्या प्रांतामध्ये असते. त्याचप्रकारे ज्या पुरुषांना अजूनही असं वाटतं की स्त्रिया भांडत असतात, तर त्याचं कारणच हे आहे की ते सगळे एका पुरुषप्रधान व्यवस्थेच्या चौकटीमध्ये अधिकारांसाठी आणि मुक्ततेसाठी भांडत असतात. आणि हा अधिकार त्या पुरुषासाठी असतो, ते भांडण पुरुषासाठी सुरू असतं, कारण तो पुरुष तिथं पॉवरचं, संपत्तीचं तिथे तो प्रतीक असतो. आता हेच तुम्ही कार्यालयामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया बघा. मी माझ्या ह्या ऑफिसमध्ये असो किंवा त्या ऑफिसमध्ये असो,
कार्यालयामध्ये स्त्रियांची कार्यक्षेत्र एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. ते तिथे एका पुरुषासाठी भांडत नाही, ते तिथं एका ऑर्गनायझेशनसाठी काम करतात. त्यासाठी त्यांना पगार मिळतो. त्यामुळे त्यांना एकमेकांची दुश्मनी घेण्यात, एकमेकांसोबत भांडण्यामध्ये काहीच गरज नसते त्यांना. एक उत्तम, सुदृढ, सुंदर त्यांचं नातं तिथे असतं. म्हणजे स्त्रियांमध्ये कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये ज्या कारणांमुळे प्रॉब्लेम्स असतात, तेच प्रॉब्लेम्स पुरुषांमध्ये सुद्धा असतात. तर तिथं ते एक न्यूट्रल परिक्षेत्र असतं. त्यामुळे स्त्रीची शत्रू असते, ती असते. पण हे सुद्धा पुरुषानेच सांगितलेलं आहे. आणि ती का असते? कारण पितृसत्तेचं, पुरुषप्रधानतेचं जे ओझं आहे, ती स्त्री अनभिज्ञपणे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये वाहत नेते. कारण तिला असं वाटतं की माझ्याजवळ हीच पॉवर आहे. म्हणजे माझ्या घराशेजारची एक बाई, ती कोणत्याही कार्यालयामध्ये कोणत्याही मंगल कार्यात गेली तर ती प्रत्येकाला सांगते की नाही, असं नाही, असं करा, असं नाही, असं करा. का? कारण तिच्या आयुष्याचं संचितच तेवढं असतं. तीच गोष्ट असते की ज्याच्यामुळे तिला रिकग्निशन मिळते आणि म्हणून ती त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. आता हाच उलट घ्या की जर ती तिच्या घरात न राहता ती बाहेर गेली, तिने बाहेर काहीतरी केलं, तर तिला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहणार नाही. कारण तिने स्वतःच्या मर्जीवर काहीतरी हासिल केलेलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि काही तर कमेंट्स असे होते की म्हणजे पुरुषांना धारेवर धरल्याशिवाय महिला दिन साजरा होऊ शकत नाही का? नाही होऊ शकत. कारण महिला दिन हाच मुळात पुरुषांकडून थोडीशी सत्ता घेण्यासाठी तयार झाला होता. अरे वाचा इतिहास. महिला दिनाचा इतिहास काय? तो फक्त झगा मला बघा असल्या पद्धतीचा इतिहास नाही आहे तो. दुर्दैवाने हे स्त्रियांना पण समजत नाही की स्त्री हा फक्त नाचून गाऊन मजा करून सेलिब्रेट करण्यासाठी नाही, तर त्या दिवशी आपण अजिबातच भारतातल्या स्त्रिया लढलेल्या नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढलेले आहेत त्यांच्यासाठी. तर ह्या सगळ्या अधिकारांसाठी आपल्याला लढायचं असतं. म्हणजे आज फ्रान्समध्ये गर्भपाताचा कायदा करण्यासाठी किती लढाई, एक वेगळा संघर्ष करावा लागला त्यासाठी. तो तुम्हाला तर इझिली मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व नाही आहे. आपल्याला महत्त्व नाही म्हणून पुरुषांना पण महत्त्व नाही. म्हणजे एक कॉमन सेन्स आहे एक गोष्ट की इनहेरिटेडली एका पुरुषांना सत्ता मिळालेली आहे आणि स्त्रीला सत्ता मिळालेली नाही आहे. पुरुषाने ती सत्ता थोडी सोडायची आहे आणि स्त्रीने ती थोडी आपल्याला न्यूनगंड कमी करायची आहे ती सत्ता घेऊन. आणि दोघांनी इक्वल लेवलवर यायचं आहे. आणि हे जेव्हा करू ना, तेव्हा मी आधीही म्हटलेलं आहे की पॅट्रियार्की म्हणजे पुरुषप्रधानता संपवणं आणि एक उत्तम समाज निर्माण करणं आणि एक स्त्रियांना इक्वॅलिटी देणं, ह्या गोष्टी पुरुषांच्या खूप जास्त हिताच्या आहेत. कारण आय हॅव सीन कितीतरी पुरुष, माझ्या आजूबाजूचे मित्र, माझी मंडळी, मी खूप चांगल्या पुरुषांमध्ये राहत असली तरीही अहंकारामुळे प्रचंड त्रास आणि क्लिष्टता त्यांच्या आयुष्यात आलेली आहे. अँड आय एम लकी की काही पुरुष लिटरली माझ्याजवळ म्हणतात, हे एक्सेप्ट करतात की असं काही अहंकार आमच्यामध्ये आहे की तो आम्हाला सोडवत नाही आहे. आम्हाला लक्षात येतं आहे की आम्ही चुकतो आहे, आम्ही त्यावर प्रयत्न करतो आहे, बट इट टेक्स टाईम्स. तर हे एक्सेप्ट करणंसुद्धा, ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि मी तेच म्हटलं की ज्याच्या हातात सत्ता असते तो सत्ता देत नाही. उलट तो त्याच्या हातात सत्ता असते, तो हे डिसाईड करू शकतो की कोण कुणाची शत्रू आहे, विचार न करता कोण जास्त बदमाश आहे या सिस्टीममध्ये, आणि नवीन बिरुदं लावू शकतो. म्हणजे इट इज इझी टू ब्लेम बट लव्ह इज मोर पॉवरफुल. आणि हे प्रेम ही असं म्हणतात, म्हणजे आर्ट ऑफ लव्हिंग या पुस्तकात एरिक फ्रॉम म्हणतो की गिवर, तुमच्यामध्ये जेव्हा खूप प्रेम असतं तेव्हा तुम्ही देता, तुमच्यात देण्याची प्रवृत्ती येते. आणि आपल्या स्त्रीमध्ये ही प्रवृत्ती, जसं सिमोन म्हणते की ती घडवली गेलेली आहे. तर तिला हे सांगितलं जातं की तुला असं करायचं आहे, भले तिची इच्छा असो नसो. त्यामुळे आजकालच्या स्त्रिया ज्या ह्या बाबतीमध्ये अवेअर झालेल्या आहेत, त्या स्वतःचे अधिकार मागतात आणि ते अधिकार मागितल्या की मग त्या चेटकिनी बनतात. तर पुरुषाने जर आपल्या आतमधला हा अहंकार थोडासा बाजूला सारून, मला माहिती आहे एकदम काही होणार नाही, आपला प्रेमाचा झरा हळूहळू वरती काढला तर तो पण विचार करू शकणार नाही, इतकं सुंदर आयुष्य होईल. आणि दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. आणि म्हणूनच माझा त्या कोटच्या मागे हा उद्देश होता की थोडासा अहंकार सोडला तर बाई बऱ्यापैकी मोकळा श्वास घेऊ शकेल. आणि बाईच नाही, तुमचं कुटुंबसुद्धा खूप सुखाने नांदेल. सो मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला घरामध्ये स्त्रियांमध्ये वाद दिसतात, त्यामुळे पुरुषांना स्ट्रेस येतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण का होतात हे जर समजून घेतलं तर ते जे अनप्लिझंट कम्युनिकेशन आहे, जे आपण करण्याचं बऱ्याचदा टाळतो, त्यावर आपला चांगला संवाद घडू शकेल. आणि दुसरं असं की ज्या स्त्रियांना ही सगळी गणितं नीट कळलेली आहेत, त्यांना खरंच असं वाटत असावं, मला तरी वाटतं की आपला नवरा हा महात्मा फुल्यांसारखा असला पाहिजे.
कारण सावित्रीला जे बळ मिळालं दगड, माती, शेण, गोटे झेलण्याचं आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचं. कारण तिला माहिती होतं की अख्खी दुनिया जरी माझ्या विरोधात गेली तरी माझा नवरा माझ्या पाठीशी आहे हिमालयासारखा. आणि आपला नवरा आपल्या पाठीशी असणं ही एक खूप मोठी हिंमत असते. त्यामुळे आपल्याकडे चक्रधर स्वामींपासून ज्ञानेश्वरांपर्यंत आपल्याकडे ही परंपरा आहे, जी की फुल्यांनीसुद्धा पुढे नेली, की आपल्याकडे पुरुष स्त्रियांना एम्पॉवर करतात. कारण कुटुंब व्यवस्थेमध्ये तो एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांना ती प्रोॲक्टिव्ह ॲक्शन पुरुषांनी घेणं आवश्यक असतं. तर ही जी परंपरा आहे ती आपण पुढे नेऊया आणि महात्मा फुल्यांमधले थोडे थोडे गुण हळूहळू आपल्यामध्ये यावे, आपण अशी अपेक्षा करूया. कारण महात्मा पुढे घडले की सावित्रीबाई ऑटोमॅटिकच त्यांच्या मागे मागे येईलच, नाही का?